नाशिकात 2 कोटी रुपयांची रोकड जप्त, नामांकित हॉटेल परिसरात आढळली रोकड। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 5 ते 6 तास शिल्लक आहे, त्यामुळे उमेदवारांसह राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार केला जातो। नाशिकच्या एका नामांकित हॉटेल परिसरात तब्बल 2 कोटी रुपयांची रक्कम आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात भरारी पथक दाखल झालं असताना काही वेळातच त्यांना MH15 FZ 3141 या इनोव्हा गाडीत रोकड असलेली पिशवी त्यांना आढळून आली। या पिशवीत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याचं बोललं जात आहे। याबाबत नाशिक निवडणूक आयोग अधिकारी आणि इंदिरानगर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं, मात्र ही रक्कम कोणाची आणि कशासाठी आणली गेली होती याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही। पुढील तपास नाशिक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इंदिरानगर पोलीस याबाबत अधिक तपास करतायत। मात्र 2च दिवसावर निवडणूक आली असताना नाशिकमध्ये इतकी मोठी रक्कम सापडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।